विद्या प्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्न सागर शोषिणे यो जातो मददंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाविदम् यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरो सदा विजयते श्रीरामदासो गुरु शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आवाज येतोय सगळ्यांना? येतो आहे। हा, आज कार्तिक शुद्ध एकादशीचा देवप्रबोधिनी एकादशीचा मुहूर्तावर पुन्हा एकदा भक्तिशास्त्राविषयी आपल्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्वी अशा लोकांसमोर बोलणं होतंय। खरं तर माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीनं सद्गुरूंच्या कृपा प्रसादामुळे थोडं काहीतरी बोलावं, बोबडं बोलावं आणि आपण सगळ्यांनी ते मान्य करून घ्यावं, हाच या सगळ्या मोठ्याचा एक सार आहे। आज या कार्तिक एकादशीच्या निमित्तानं भक्तीचे आचार्य असणारे देवर्षी नारद, आपण ज्यांच्या मुळे हा उपक्रम सुरू केला आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला जे सुपरिचित आहे असे संत समर्थ रामदास स्वामी, त्याचप्रमाणे सद्गुरु पूज्य काकाजी आणि या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आपल्या सगळ्या नगरच्या दासबोध समूहाच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सेवाव्रतींना चरणी साष्टांग नमस्कार करतो। आणि आज या भक्तिसूत्राच्या 9व्या पुष्पाच्या दिशेनं वाटचाल करत आहोत आपण सर्वजण। देवर्षी नारदांचं भक्तिसूत्र पाहताना आपण पहिल्या 4 सूत्रांचा अभ्यास केला। अथा तो भक्तिं व्याख्यास्यामः सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा। भक्तिशास्त्राचे प्रतिज्ञा केली, मी आता भक्तिशास्त्र सांगायला सुरुवात करतो। अथा तो भक्तिं व्याख्यास्यामः, भक्तीची व्याख्या करतो। सा तस्मिन् परमप्रेम रूपा, ती परमप्रेम रूपा आहे असं दुसऱ्या सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या केली। अमृत स्वरूपाचं, ती अमृत स्वरूपही आहे अशा प्रकारे ती व्याख्या आणखी वाढवली। आणि यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति। आणि ज्या भक्तिप्रेमाचा लाभ झाला असता मनुष्यामध्ये काय काय बदल होतात हे आपण मागच्या वेळेस विस्ताराने पाहिलं। त्याच आणखी पुढच्या सूत्राकडे आज आपण जाणार आहोत। आज आपण पाहणार आहोत यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते न उत्साही भवते। अशा प्रकारचे देवर्षी नारदांचं हे 5वं सूत्र, ज्यामध्ये देवर्षी नारदांनी हे भक्तिप्रेम प्राप्त झालं असता मनुष्याला काय काय लाभ होतात याची यादी या 2 सूत्रांमध्ये दिली। पहिले 3 आपण पाहिलं, अमृतो भवति, सिद्धो भवति, तृप्तो भवति, हे पाहिलं, विस्ताराने पाहिलं। आज आपण जे भक्तिप्रेम प्राप्त झाले असता यत् प्राप्य न किंचित वांछति, त्याला दुसऱ्या कशाचीही इच्छा होत नाही। वांछा म्हणजे आशा, आकांक्षा, कामना, इच्छा, कसलीही त्याला इच्छा राहत नाही। न किंचित वांछति न शोचति, तो कशाचाही शोक करत नाही। न द्वेष्टि, त्याला कशाचाही द्वेष होत नाही, एखाद्या गोष्टीविषयी मत्सर वाटत नाही। न रमते, तो त्या गोष्टीमध्ये रममाण होत नाही, असं तो त्या गोष्टीमध्ये रममाण होत नाही। आणि न रमते न उत्साही भवती, त्याला कुठल्याही गोष्टीबद्दल उत्साह वाटत नाही, असं या भक्तिसूत्रामध्ये म्हटले। जे भक्तिप्रेम प्राप्त झाला असता तो पुरुष अन्य कशाचीही चिंता करत नाही, अन्य कशाचाही शोक करत नाही, अन्य कशाचाही द्वेष करत नाही, अन्य कशामध्ये रममाण होत नाही आणि अन्य कुठल्या विषयामध्ये तो उत्साही पण होत नाही। असे सगळं आपण याच्यामध्ये पाहिलं। मग आता या एकेका गोष्टीचा जर आपण विचार करायला गेलं की ही भक्ती प्राप्त झाली असता, मग ही भक्ती प्राप्त झाली, आपण मागच्या वेळेस पण विचार केला
की भक्ती प्राप्त झाली असता काय होतं, मनुष्याच्या जीवनामध्ये काय बदल होता, भक्ती प्राप्त कशी होते याचा जर आपण विचार केला तर माणसाला जीवनामध्ये 3 मार्गाने भक्तीची प्राप्ती होऊ शकते. पहिला मार्ग म्हणजे पूर्व परंपरेने भक्तीची प्राप्ती होणे. एखादा उत्तराधिकाऱ्याकडून ती भक्ती आपल्या घराण्यामध्ये चालत येणे. जसं आपण पाहतो, भक्त प्रल्हादाचं उदाहरण नेहमी पाहतो. भक्त प्रल्हादाच्या अगोदरच जर आपण सगळी वंशावळ पाहिली, हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष वगैरे पाहिले, तर जे भगवंताचा द्वेष करणारे होते, भगवंताचे भक्त त्यांना म्हणता येणार नाही असे होते. पण भक्त प्रल्हाद हे अशा प्रकारचे भक्त झाले की त्यांच्या नंतर त्यांच्या पुढच्या पिढ्यामध्ये सगळे भक्त परंपरा निर्माण होत गेली. बळीचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भगवंतांनी त्यांना पाताळामध्ये पाठवलं असलं, त्यांच्याकडून हे देऊन भक्तीच्या त्या बळीच्या शीर्षावर पाय देऊन त्यांना पाताळामध्ये जरी घातलं असलं तरी पाताळाचं राज्य या बळीला दिलं होतं. अशा प्रकारची भक्ताची परंपरा त्या निर्माण झाली. आपल्या सगळ्यांना आज कार्तिक शुद्ध एकादशी आहे. शांतीब्रह्मनाथ महाराजांचे ज्यांच्या वंशामध्ये जन्माला आले अशा भानुदास महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भानुदास महाराज हे एक शांतीब्रह्मनाथ महाराजांचे पणजोबा, आणि त्यांच्या पुण्याईमुळं त्यांच्या घराण्यामध्ये त्यांच्या सूर्यावर असणारा, त्यांच्या घरामध्ये पूर्व परंपरेमुळं सूर्यावरची असणारी श्रद्धा आणि या वारकरी संप्रदायाची विठोबावरची असणारी श्रद्धा, यामुळे शांती ब्रह्मनाथ महाराजांचा जन्म त्यांच्या कुळामध्ये झाला. म्हणून या भक्तीची प्राप्ती जर आपण पाहिली तर एक पहिला आपण प्रकार पाहतोय, पूर्व परंपरेने प्राप्त होणारी भक्ती. त्यांच्या घरामध्ये काहीतरी परंपरा होती, त्यांनी त्यांच्या घराण्यामध्ये काहीतरी पुण्य केलं होतं, त्यांच्या घराण्यामध्ये त्यांनी अशी परंपरा चालवली की त्यांच्यामुळं त्या घराण्यामध्ये पुढे भक्त निर्माण झाले. अशा रीतीने भक्तीची प्राप्ती व्हायची असेल तर सगळ्यात पहिला आणि श्रेष्ठ प्रकार म्हणून जो सांगितलाय तो पूर्व परंपरेने. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये परंपरेला अत्यंत महत्व आहे. परंपरेतून आलेल्या संतांना खूप महत्व आहे. त्यांच्या परंपरांचा मान राखला जातो. त्यांच्या परंपरांना विशिष्ट मान वेगवेगळ्या ठिकाणी असतो. थोडक्यात दृष्टांत आपल्या समोर ठेवून जाईल. आपल्या सगळ्यांना माहित असेल भानुदास महाराजांचं चरित्र, आपल्या सगळ्यांना माहित असेल. पण अनायसे आज या कार्तिक शुद्ध एकादशीला, ज्याला आपण देवउठी एकादशी म्हणतो, वारकऱ्यांचा चातुर्मास ज्या दिवशी समाप्त होतो, योगायोगानं त्याच दिवशी आज आपल्याला भक्तिशास्त्रावर चिंतन करण्याचा अवसर मिळतोय. आणि भानुदास महाराजांचा विषय निघालाच आहे तर फक्त त्यांचा उल्लेख करून जाणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. ब्रह्मलीन या भानुदास महाराजांमुळं जे पंढरपूरचे विठोबा आज आहेत, त्या विठोबाचं दर्शन आपण सगळे वारकरी आज घेऊ शकतोय. याचं कारण असं आहे की जेव्हा त्या कृष्णदेवरायांचं साम्राज्य होतं तेव्हा ते दर्शनाला आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण इकडे येण्यापेक्षा विठोबालाच आपण तिकडे न्यावं, कर्नाटकामध्ये न्यावं. आपल्या त्या राजवाड्याच्या तिकडे नेऊन त्यांनी या विठ्ठलाची स्थापना केली होती. वारकरी नेहमीप्रमाणे कार्तिक एकादशीला तिथे वारीला आले. विठोबा तिथे दिसेना. ही एकनाथांच्या वंशज असणाऱ्या ब्रह्मलीन भानुदास महाराजांनी ती जबाबदारी घेतली की विठ्ठलांना मी आणतो. ते स्वतः कर्नाटकामध्ये गेले, कृष्णदेवरायांच्या साम्राज्यामध्ये गेले, तिथे जाऊन राहिले. त्यांनी त्या विठोबाचं दर्शन घेतलं. विठोबाचं दर्शन इतक्या तन्मयतेनं, इतक्या भावानं घेतलं. विठ्ठलांना त्याने विनंती केली, देवा अहो तुम्ही आमच्यावर का रागावलात? तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आमच्या तिकडे सगळे वारकरी तुमची वाट बघतायत, तिथे तुम्हाला यावं लागणार आहे. साक्षात विठू माऊलींना त्यांना दृष्टांत देऊन सांगितलं, भानुदास महाराजांना सांगितलं त्याला अजून थोडासा अवकाश आहे. आणि असं म्हणून आपल्या गळ्यातला जो हिऱ्याचा माळ होती ती त्या भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये त्यांनी घातली. आणि भानुदास महाराजही तसेच त्या कर्नाटकामध्ये जिथं त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं तिथे येऊन पुन्हा आपल्या स्थानी आले. राजा त्यानंतर दर्शनाला आला. दर्शनाला आल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की त्या पांडुरंगाच्या गळ्यातली, विठ्ठलाच्या गळ्यातली जी माळ आहे ती माळ आता त्या ठिकाणी नाहीये. ती माळ कुठे गेली
त्याची चोरी झाली म्हणून सगळीकडे आरडाओरडा झाला. आपल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांना बोलवलं, सांगितलं इतक्या राजवाड्याच्या मध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या गळ्यातून इतका किमती हिऱ्याचा हार आज चोरीला गेलाय, तो शोधण्याची जबाबदारी तुमच्याकडे. कृष्णदेवरायाचं साम्राज्य खूप मोठं होतं. एक अतिशय भाविक अशा प्रकारचा तो राजा होता आणि त्या राज्यामध्ये संपूर्ण प्रजा गुण्या गोविंदानं नांदत होती. त्याच्यावर प्रेम करणारा एक विशिष्ट अशा प्रकारचा वर्ग होता. हे सगळे सैनिक आपल्या राजावरच्या प्रेमानं त्या चोराला शोधायला सगळीकडे यायला लागले. शोधता शोधता त्यांना ते ब्रह्मलीन, जे आता सध्या ब्रह्मलीन झालेले आहेत असे भानुदास महाराज त्यांना त्या ठिकाणी दिसले. त्यांच्या गळ्यामध्ये तो हिऱ्याचा हार पाहिला. एक सामान्य अशा प्रकारचा वारकरी याच्या गळ्यामध्ये हिऱ्याचा हार, आणि मग त्या रक्षकांच्या लक्षात असं येतं की हा हार विठोबाच्या गळ्यातला आहे, त्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या गळ्यातला आहे. आणि मग ते त्यांना घेऊन, राजाची तर अशी आज्ञा असते की तो चोर सापडला की त्याला इकडे घेऊनच येऊ नका, तुम्ही तिकडेच जाऊन सुळावर द्या. म्हणून या भानुदास महाराजांना घेऊन ते सगळे रक्षक, तो जो जिथे तो सुळावर देण्याचं सगळं सामान त्यांनी ठेवलेलं होतं त्या ठिकाणी भानुदास महाराजांना घेऊन आले. भानुदास महाराजांनी विठ्ठलाची आर्ततेने प्रार्थना केली आणि त्या आश्चर्य असं की ते तो जो शूळ होता त्याला अंकुर फुटले. हा चमत्कार झाला आणि रक्षक घाबरले. राजाला जाऊन, कृष्णदेवरायाला जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही त्या महाराजांना इथे आलो, त्यांना चोर समजून इथे घेऊन आलो आणि ज्या सुळावर त्यांना देणार होतो त्या सुळाला ओम फुटले, त्याला अंकुर फुटला. राजा मोठा भाविक होता. राजाला मनात अतिशय वाईट वाटलं की आपल्या हातून निश्चित काहीतरी चूक होते. आणि म्हणून मग त्यांनी, त्या राजानं स्वतः तिथे आले, त्यांनी भानुदास महाराजांची माफी मागितली. विठ्ठलाच्या मूर्तीपुढे तो राजा कृष्णदेवराय नतमस्तक झाला. विठ्ठलाचा दृष्टांत राजाला झाला की राजा, तू माझ्या भक्ताचा अपमान केलायस आणि हा अपमान केल्यामुळं आता तुला याची किंमत मोजावी लागणार आहे. आता मला तुझ्या या राज्यामध्ये थांबता येणार नाही. मला आता भानुदास महाराजांबरोबर जावं लागेल. आणि म्हणून या भानुदास महाराजांच्या बरोबर ही विठ्ठलाची मूर्ती त्यांनी घेतली. राजाच्या आज्ञेनं ती विठ्ठलाची मूर्ती मिळवली. प्रत्यक्ष भगवंताच्या आज्ञेनं त्यांनी ती मूर्ती मिळवली आणि हळूहळू ते पंढरपूरच्या प्रवासाला निघाले. आणि ही मूर्ती पुन्हा त्यांनी पंढरपूरमध्ये जेव्हा स्थापन केली, तो दिवस म्हणजे आजचा दिवस, कार्तिक शुद्ध एकादशीचा दिवस. सगळ्या वारकऱ्यांना खूप आनंद झाला. विठ्ठलाची मूर्ती पुन्हा तिथे आली आणि अशा प्रकारचं हे भानुदास महाराजांचं मोठं घराणं, ज्याच्यामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराजांचा जन्म झाला. आणि आपण आज ज्या भक्तीचं वर्णन ऐकतोय त्या भक्तीची प्राप्ती कशी होते, त्यातला सगळ्यात श्रेष्ठ आणि पहिला प्रकार ही पूर्व परंपरेने प्राप्त होणारी. जसं आपण आता पाहिलं, प्रल्हादाच्या वंशामध्ये पुढे झालेले बळी इत्यादी राजे, ब्रह्मलीन भानुदास महाराजांच्या वंशामध्ये निर्माण झालेले शांती ब्रह्मनाथ महाराज, अशी अनेक उदाहरणं देता येते. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजही म्हणतात, माझ्या वडिलांची निराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, सहज वडिला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. अशा प्रकारे अनेक संतांनी या परंपरेला मान दिलेला आहे. नंतर दुसरा जर प्रकार पाहिला, या भक्तीची प्राप्ती कशी होते याचा दुसरा प्रकार आपण पाहिला, तर तो दुसरा प्रकार एखाद्या संतानं किंवा एखाद्या गुरुनं कृपा केल्यानं या भक्तीची प्राप्ती निश्चितपणाने होते. संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानराज माऊलींचं उदाहरण आपण पाहतो. ते स्वतः सांगतात, श्री गुरु निवृत्तीने दिधले, ते प्रेम कोणे भाग्ये लाधले. हे जे प्रेम मिळालं, हे जे निवृत्तीनाथांकडून आलं, ते गुरुकृपा झाल्यामुळं ज्ञानेश्वर माऊलींना मिळालं. आपण आणखी वाल्या कोळ्याचं उदाहरण पाहिलं की ज्यांनी त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये, ज्यांना वाल्मिकी ऋषी असं म्हटलं गेलं आणि संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या रामायण ग्रंथांची रचना त्यांनी केली. अशा प्रकारे पहिला प्रकार पूर्व परंपरेने प्राप्त होणारी भक्ती. दुसरा प्रकार आपण पाहिला की एखाद्या संतानं व गुरुनं जर प्रसन्न होऊन कृपा केली तर त्याच्यामुळे होणारी प्राप्ती.
त्याच्यामुळे होणारी भक्तीची प्राप्ती. आणि तिसरा प्रकार जो आपल्या सगळ्या सामान्यांसाठी अतिशय उपयुक्त असा प्रकार आहे की भजन, ध्यान, कीर्तन इत्यादी साधनं करता करता ही साधनं जर नियमितपणानं करत गेलो, ही साधनं रेग्युलरली करत गेलो तर निश्चितपणाने आपल्याला भक्तीची प्राप्ती होणार आहे. फक्त आपला विश्वास मात्र तसा पाहिजे की ही भक्तीची प्राप्ती आम्हाला निश्चितपणाने होणार. म्हणून ही भक्ती आमच्या जीवनात यायची असेल तर 3 प्रकारांनी येते. पूर्व परंपरेने प्राप्त म्हणून येते, सद्गुरूंच्या कृपेने होते, किंवा एखाद्या संतांनी कृपा केल्यामुळे होते, किंवा आपण स्वतः नाही माझ्या जीवनामध्ये भक्ती आली पाहिजे म्हणून त्या दृष्टीने जर साधना करायला लागलो तर त्या दृष्टिकोनातही आपल्या जीवनामध्ये भक्तीची प्राप्ती होऊ शकते. मग ही भक्ती एकदा प्राप्त झाली, ही भक्ती प्राप्त झाली की काय जीवनामध्ये बदल होतात. अशा साधकांचं वर्णन करताना एक सुंदर अशा प्रकारचा श्लोक आहे की प्रिय प्राया वृत्तीर मधुरो वाच नियमः प्रकृत्या कल्याणी मतिरनवगीत परिचयः पुरो वा पश्चात वा सविदम विपर्यासित रसम रहस्यम साधूनां निरुपादि विशुद्धम विजयते. भक्त झाला, समोरचा व्यक्ती साधक आहे, भक्त आहे, हे कशावरून ओळखायचं तर त्याच्यामध्ये काही गुण या भक्तीच्या प्राप्तीमुळे येतात. मग ती आपण वर्णन केलेल्या 3 प्रकारापैकी कुठल्याही प्रकाराने आलेले असो त्याच्यामध्ये निश्चित हे गुण येतात. प्रिय प्राया वृत्तीर, सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांना प्रिय होईल अशा प्रकारचं वर्तन त्या भक्ताचं असतं. पहिलं जर त्याचं लक्षण आपण पाहिलं या भक्ताचं तर तो सगळ्यांच्या बरोबर, समोरचा माणूस श्रीमंत आहे की समोरचा माणूस गरीब आहे, समोरचा माणूस नेता आहे की समोरचा माणूस एक सामान्य माणूस आहे, समोरचा माणूस एखाद्या उच्च पदावरचा माणूस आहे की समोरचा माणूस एखाद्या लहान पदावरचा माणूस आहे, याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्या भक्ताचं वर्तन असं असतं की समोर येणारा जो माणूस आहे त्या सगळ्या माणसाची आस्थेनं चौकशी करायची, त्याच्या बरोबर एकदम मधुर वाचेनं बोलायचं. प्रिय प्राया वृत्तीर, त्याला प्रिय प्राया वृत्ती अशा प्रकारचं म्हटलं जातं. मधुरो वाच नियमः, सगळ्यांना प्रिय होईल अशा प्रकारचं आचरण. नम्रतेने युक्त अशा प्रकारची मधुर आणि संयमित वाणी. फक्त मोठी माणसं आली, मोठ्या पदावरची माणसं आली की त्यांच्या पुढं त्याला मान द्यायचा, आणि एखादा साधा गरीब फाटक्यातला माणूस आला तर त्याला एकेरीवर बोलायचं, अशी कुठल्याही साधकाची किंवा भक्ताची रीत नसते. तर तो आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तितक्याच सहजतेने चौकशी करणार, तितक्याच मधुर वाणीनं बोलणार, तितक्याच रिस्पेक्टनं बोलणार, तितक्याच नम्रतेनं बोलणार. ही त्या भक्ताची, त्या साधकाची खरी खूण असते. प्रकृत्या कल्याणी, ही त्याची प्रकृती, त्याची बुद्धी जी असते ती सगळ्यांची स्वभावतः मंगल इच्छिणारी बुद्धी असते. समोरचा माणूस आला, तुमचं कसं चाललंय, काय चाललंय, ही चौकशी अगदी राजापासून रंकापर्यंतची सगळ्यांची करायची त्या भक्ताची तयारी असते. अनवगीत परिचय, हा स्वतःचा परिचय झाकून ठेवण्याची वृत्ती असते. मी अमुक अशा प्रकारचा साधक आहे, माझा परिचय असा आहे, असं कधीही तो स्वतःहून सांगत नाही. ते लोकांना जाणू द्यावं लागतं, जाणवू द्यावं लागतं. समोरची व्यक्ती कशा प्रकारची आहे, काय अधिकाराची आहे हे ठरवण्याचा अधिकार समोरच्या व्यक्तीचा आहे. आपल्या सगळ्यांना स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दादांचं उदाहरण माहित असेल. त्यांना हा रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्याविषयी बोलायला लागले. त्यांना सांगितलं की तुमचा परिचय करून द्या. तर स्वतःचा परिचय स्वतः करून देणं ही माझी संस्कृती नाही असं त्यांनी सांगितलं. आपल्या स्वतःचा परिचय आपण तोंडाने कधीही स्वतः सांगू नये. आपला परिचय दुसऱ्याला करून द्यावा, आणि तो करून देताना आपली वेगवेगळी विशेषणं ही कधी वापरू नये. आपले जे काही नाव आहे, जे रूढ लौकिक अर्थानं नाव आहे, ते समोरच्या व्यक्तींपर्यंत जाऊ द्यावं. एवढंच साधकानं त्यांच्या जीवनामध्ये पथ्य पाळलं पाहिजे. आपला गुणगौरव झाकण्याची वृत्ती ही त्या साधकामध्ये, त्या भक्तामध्ये असली पाहिजे. प्रकृत्या कल्याणी मतिर्नवगीत परिचयः पुरो वा पश्चात वा सविधम विपर्यासित रसम. कुणी सन्मुख असो किंवा पाठीमाग असो, सगळ्यांशी समान भाव. समोर व्यक्ती आला म्हणून दुसऱ्या व्यक्तीची नालस्ती मी त्याच्या समोर करणार
अशा प्रकारची त्याची वृत्ती नसते. आज आपण पाहतो जगामध्ये जर प्रसिद्ध व्हायचं असेल, आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींशी परिचय वाढवायचे असतील, तर समोरच्या व्यक्तीचा शत्रू कोण हे पाहून तो उपस्थित नसताना त्याच्याबद्दल वाईट सांगण्याचं आजकाल फार ट्रेंड आलेला आहे. तो व्यक्ती उपस्थित नसेल त्याच्याबद्दल वाईट बोलायचं, त्याच्याबद्दल काहीतरी वेगळ्या गोष्टी पसरवायच्या आणि याच्यामध्येच आपला गौरव समजायचा. तर अशी त्या साधकामध्ये, भक्तामध्ये कधी वृत्ती नसते. त्याच्या समोर माणूस असू द्या किंवा त्याच्या मागे तो माणूस असू द्या, एकदा का त्याला वाटायला लागलं की नाही हा समोरचा माणूस साधक आहे, चांगला आहे, तर तो त्याच्याबद्दल चांगलंच बोलणार. ते भक्त, ते साधक त्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलणार. आणि एखादा माणूस वाईट जरी असेल, दुष्ट जरी असेल, तरी त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं भाष्य हे करणार नाहीत. म्हणून पुरो वा पश्चात वा सविधम विपर्यासित रसम. कुणी सन्मुख असो किंवा विमुख असो, सर्वांशी समान भाव ठेवण्याची त्यांची वृत्ती. हा साधूंचा रहस्यम साधूनाम निरुपाधी विशुद्धम विजयते. भक्ताचा स्वभाव जर कोणता असेल, हे भक्त ओळखायचे असतील तर या सगळ्या लक्षणांवरून ओळखावे. आपण सगळ्या लक्षणांची एकदा उजळणी करूया की प्राया सगळ्यांच्या बरोबर प्रिय होईल असं बोलणं, नम्रतेने युक्त आणि मधुर संयमित वाणीनं बोलणं हे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण स्वभावतः सगळ्यांचं मंगल इच्छिणारी बुद्धी. माझं भलं व्हावं, माझ्या जवळचे व्यक्ती त्यांचं भलं व्हावं असं नाही, तर सगळ्यांची मंगल इच्छिणारी बुद्धी. आपल्या स्वतःचा गुणगौरव झाकण्याची वृत्ती. आणि कोणी सन्मुख असो किंवा विन्मुख असो, त्या दोघांच्याही बद्दल सगळ्यांशी समान भाव ठेवणं ही त्या भक्ताची वृत्ती असते. आणि हा त्या साधूचा, त्या भक्ताचा ही 5 लक्षणं जर असली ना, तर समोरचा व्यक्ती निश्चितपणाने भक्त आहे असं त्या निश्चितपणाने आपल्याला जाणता येतं. मग हे सांगितलं कशासाठी बरं? एखादी आपण भक्तीची व्याख्या केली, भक्तीची व्याख्या केल्यानंतर तिचं स्वरूप कशा प्रकारचं हे पाहिलं. ज्या भक्तीचा लाभ झाल्यानंतर मनुष्य कसा असतो, हे कसा होतो हे आपण 2 सूत्रामध्ये बघतो. पण प्रत्यक्ष तो मनुष्य कसा आहे हे ज्या लक्षणांवरून ओळखता येतं, ती लक्षणं इथं सांगितली. पण त्या व्यक्तीचे जे गुण आहेत, त्या गुणांचा आपण थोडासा विचार केला की ह्या प्रियप्राया वृत्तीर विनय मधुरो वाच नियमः प्रकृत्या कल्याणी मतिर्नव गीत परिचयः पुरो वा पश्चात वा सविधम विपर्यासित रसम रहस्यम साधूनाम निरुपाधी विशुद्धम विजयते. ही 5 लक्षणं प्रत्येकाने आपल्या अंगामध्ये बांधण्याचा प्रयत्न करावा. आणि मग त्याला या म्हणजे भक्तीची निश्चितपणे तो त्या मार्गाकडे चाललाय, तो साधनेच्या मार्गामध्ये तो साधक आहे असं आपल्याला ओळखता येईल. आणि हे झाल्यानंतर आपण ज्या मूळ सूत्राकडे वळलो होतो की जी प्राप्त झाली असता यत प्राप्य न किंचित वांछती. त्याला कशाचीही कामना राहत नाही. एकदा भक्तीची प्राप्ती झाली की त्याला कशाचीही कामना राहत नाही. आपण पाहिलं की या कामनेला, या इच्छेला, या अपेक्षांना, या वांछांना समानार्थी शब्द आहेत हे सगळे. जीवाची मूलभूत प्रकृती काय की आपल्याला काहीतरी सुख मिळावं. जीवाचा आपला जो आत्मा आहे त्याचं शरीराशी तादात्म्य होतं. हा आत्मा आपल्या शरीराशी तादात्म्य झाला की त्यामुळं आपली वृत्ती बहिर्मुख होते आणि मग मला हे पाहिजे, मला ते पाहिजे अशी वृत्ती आमच्या मनामध्ये निर्माण होते. त्याला कामना, इच्छा, वांछा, आकांक्षा असं म्हटलं जातं. आणि मग एक एक इच्छा मनुष्य करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडे काय आहे त्याच्याशी तुलना करायला लागतो. या मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने काय मिळवावं बरं? बरेच वेळा आपण चिंतन केलं म्हणून विषय वेगळा वाढवत नाही, फक्त त्यामागचं सूत्र सांगतो जे आपण अनेक वेळा पाहिले. इच्छति शती सहस्रम सहस्रम दक्षम इहते लक्षाधिपस्तथा राज्यम स्वर्ग राज्यस्थः स्वर्गम इहते. ज्याच्याजवळ 100 रुपये त्याला वाटतं मी 1000 रुपये कधी मिळवेल. ज्याच्याजवळ 1000 रुपये त्याला वाटतं मी 10,000चा मालक कधी होईल. 10,000 मिळवणाऱ्याला वाटतं मी लक्षाधीश कधी होईल. लक्षाधीशाला असं वाटतं की मी कोट्याधीश कधी होईल. कोट्याधीशाला वाटतं मी या संपूर्ण पृथ्वीचं राज्य कधी मिळवेल. आणि ज्याला पृथ्वीचं राज्य मिळवलंय त्याला इंद्रपदाची कामना राहते. इंद्रपदाची कामना राहूनच मनुष्याचं भागत नाही, तर इंद्रपदानंतर तो ब्रह्मपदाची कामना करतो. ब्रह्मपदानंतर शिवपदाची कामना करतो. नंतर विष्णुपदाची कामना करतो. कृष्णावधिंको गतः. अशा प्रकारे या कामना कधी संपत नाही. म्हणून एकदा का भक्तीची प्राप्ती झाली की त्या भक्तापुढे विषय कोण असतो?
फक्त ईश्वर, दुसरं काही त्याला प्राप्तव्य नसतं. त्याला त्याच्या जीवनामध्ये श्रीमंती आली काय, त्याला गरिबी आली काय, त्याला वस्तूंची प्राप्ती झाली काय, त्याला आरामदायक वस्तू मिळाल्या काय किंवा न मिळाल्या काय, त्याला लोकांनी चांगलं म्हटलं काय किंवा वाईट म्हटलं काय, त्याच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे आचरण करत त्यानं आपलं जीवन व्यतीत करणं, समोरच्या लोकांसमोर अशा प्रकारचा आदर्श ठेवणं की आम्ही आज कशा प्रकारचं जीवन व्यतीत करतोय, जे समोरच्या व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये आपण कसं वागावं याची प्रेरणा देईन, अशा प्रकारचं त्या भक्ताचं आचरण असतं. आणि मग असा भक्त एकदा का भगवंताच्या विषयाशी, त्या साध्याशी एकरूप झाला की त्याला दुसऱ्या कशाचीही इच्छा राहत नाही, त्याला त्याच्या मनामध्ये कुठलीही कामना निर्माण होत नाही. ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी, भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी अर्पिलं गेलंय असा माझा अनन्य भक्त कशाची इच्छा करत नाही. त्याला ना स्वर्गपद लागतं, त्याला ना स्वर्गाची इच्छा असते, न त्याला सार्वभौम पद चक्रवर्ती राज्य मिळवायचं असतं, त्याला योग मार्गाने सिद्धी मिळवायच्या असतात, न त्याला मोक्ष मिळवायचा असतो. त्या कुठल्याही गोष्टी त्याला मिळवायच्या नसतात. श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, न पारमेष्ट्यम न महेंद्रधीष्णम न सार्वभौमम न रसाधिपत्यम न योग सिद्धीर पुनर्भवम वा मय्यार्पितान मेच्छति मद्विनान्यथ. जे भक्त माझ्याशी एकरूप झाले त्यांना मद विनान्यथ, माझ्याशिवाय त्यांना दुसरं अन्य काही नकोय. त्यांना स्वर्गपद नकोय, त्यांना मोक्ष नकोय, त्यांना काही नको. फक्त त्यांना श्रीकृष्णाची एकदा प्राप्ती झाली, भगवंताची एकदा प्राप्ती झाली की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काही नको. अष्टांग महाविद्यालयामध्ये असणारे आणि स्वामी वरदानंद म्हणून प्रसिद्ध असणारे त्यांच्या भक्ती योगाच्या पुस्तकामध्ये शंकराचार्यांच्या एका श्लोकाविषयी खूप चांगलं चिंतन वाचलं. शंकराचार्यांचा एक श्लोक आहे की अतितानागतम किंचित न स्मरामि न चिंतये रागद्वेषम विना प्राप्य भजामि अद्य शुभाशुभम. जगद्गुरु पूज्यपादाचार्य शंकराचार्यांचा हा श्लोक, त्याच्यामध्ये अतीत अनागतम म्हणजे भूतकाळाचा, अनागतम भविष्य काळाचा, किंचित न स्मरामी यांचा मी कधीही आपण विचार करू नये. न स्मरामी न चिंतये, त्यांची चिंता पण करू नये. रागद्वेषम विना प्राप्य, राग द्वेष कुठलेही प्राप्त केल्या विना भजामी अद्य शुभाशुभम, आजचा जो वर्तमान काळ आहे त्याची मी चिंता करा. आज काय चाललंय याच्याकडे मी लक्ष द्यावं. आणि एकदा का मनुष्याने भविष्याची आणि भूतकाळातल्या घटना आपल्याविषयी घडलेल्या, भविष्यातल्या भूतकाळातल्या इतिहासाचं आमच्या पूर्वजांचं स्मरण निश्चित ठेवावं. भविष्यामध्ये आम्हाला कुठल्या मार्गाने चालत जायचं याचं स्मरण आपल्या मनामध्ये असू द्यावं. त्या मार्गाने आपण वाटचाल करावी. पण आपल्या विषयी एखाद्या ज्या वाईट घडलेल्या गोष्टी आहेत, आपल्या इतिहासामध्ये एखाद्यानं आपला अपमान केलाय, तो अपमान आपण कधी विसरू शकत नाही. याचा कधी ना कधी बदला घ्यायचा अशी आमच्या मनामध्ये कुठेतरी भावना असते. आमच्या डोक्यामध्ये ते कुठेतरी फिट झालेलं असतं की अमुक गोष्टीचा बदला मला घ्यायचा आहे. समोरचा व्यक्ती मला असं म्हटलं काय 4 लोकांमध्ये, बघतो मी आता याचा, मलाही अशी वेळ येऊ द्या, मी त्याचा नाही अपमान केला 4 लोकांमध्ये तर माझं नाव दुसरं. अशा प्रकारचा भूतकाळ जो असेल, जो इतरांविषयीचा द्वेष आमच्या मनामध्ये कुठेतरी ठेवत असेल, तो भूतकाळ आम्हाला आमच्या मनातून काढून टाकायचा आहे. मी कोणाचं तरी वाईट करेन, मला समोरच्या व्यक्तीचं वाईट करायचंय, ही गोष्ट, ही भविष्यातली गोष्ट माझ्या मनातून मला काढून टाकायची. म्हणून आचार्य पूज्यपादाचार्य म्हणतात, अतीत अनागतम किंचित न स्मरामि न चिंतये. अशा ज्या वाईट गोष्टी आहेत जीवनातल्या, त्या भूतकाळाचं, त्या भविष्य काळाचं मी चिंतन कधीही करू नये. रागद्वेषांच्या प्राप्ती विना मी कुठल्या गोष्टीचं चिंतन करू नये. तर आज माझ्या समोर काय वाढून ठेवलंय, आज मला काय करायचंय, आज मला भगवंताच्या चिंतनामध्ये किती वेळ देता येईल, आज मला समोरच्या व्यक्तीचं कुठल्या दृष्टिकोनातून चांगलं करता येईल, यासाठी मला काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचं चिंतन आज मला करणं आवश्यक आहे. मला दुसरं काही नको. आणि भक्तांचं लक्षणाचं आपण 12वा अध्याय, खरं तर एकादशीच्या दिवशी आपण सगळ्या गीतेचं पारायण करतच असतो. गीतेचे पारायण करणारे अनेक साधक आहेत, पण आजच्या दिवशी निदान 12वा किंवा 15वा अध्याय तरी वाचतात. भक्ती योग किंवा पुरुषोत्तम योगाचा अध्याय जवळजवळ सगळेच वाचतात. आणि मग याच्यामध्ये आपण पाहतो
की भगवंतानी भक्ताचं लक्षण सांगताना म्हटलंय, न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. हे भक्ताच्याच लक्षणात आलंय ना. आणि मग हे आचार्यांचं बोलणं की अतितानागतम किंचित न स्मरामी न चिंतये रागद्वेषम विना प्राप्य भजामी अद्य शुभाशुभम. आणि हे जे भक्ताच्या लक्षणात सांगितलंय, न द्वेष्टी न शोचती न कांक्षती किंवा अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच. जर आम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल तर अद्वेष्टा आपल्याला व्हावं लागेल. सगळ्यात पहिले लक्षण सांगितलंय, अद्वेष्टा सर्वभूतानां. सगळ्या भूतांच्या ठिकाणी द्वेषभाव न ठेवता राहणं. मग तो मनुष्य प्राणी असेल, तो साधा म्हणजे 4 पायांचे प्राणी असतील, वनस्पती असतील, कुणाविषयी आमच्या मनामध्ये द्वेष नसला पाहिजे. आणि या द्वेषाचा जर त्याग करायचा असेल तर त्याची पहिली पायरी म्हणजे सांगितलंय, वांछा मनामध्ये उत्पन्न होऊ दे. एकदा का आमच्या मनामध्ये भगवंताचं चिंतन चाललं, आम्ही कुठलंही कार्य लौकिक दृष्ट्या करत असू, पण ते लौकिक कार्य करत असताना आमच्या मनामध्ये जर भगवंत बसलेला असेल, आमच्या मनामध्ये आम्ही जे कार्य करतोय ते राष्ट्राचं कार्य म्हणून करत असू, आम्ही ते भगवंताचं काम म्हणून करत असू, तर आमचा हा विचार कधीच होणार नाही, समोरचा व्यक्ती माझ्या पुढे चाललाय, समोरचा व्यक्ती माझ्या मागे राहिलाय. आपल्याला फक्त हेच दिसेल की आम्ही सगळेजण एका विशिष्ट साध्याच्या दृष्टीने सगळेच एकदम चाललेलो आहोत. मग त्याच्यामध्ये जर कोणी मागे राहत असेल तर त्याला आपल्या बरोबरीला आणणं हे आपल्या सगळ्यांचं एक मनुष्य म्हणून कर्तव्य ठरतं, आमचा धर्मबंधू म्हणून कर्तव्य ठरतं. आणि हे करायचं असेल, हे आमच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होऊ नये अशी भावना जर आमच्या मनामध्ये आणायची असेल तर त्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? तर आमच्या मनामध्ये अशा प्रकारची इच्छा उत्पन्न होऊ दिली नाही पाहिजे. आपण विस्ताराने चिंतन पाहिले मागे, ध्येतो विषयान पुसा संगस्ते शुभ जायते संगात संजायते कामा कामात क्रोधो विजायते. आणि क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. एक छोटीशी वांछा आकांक्षा मनामध्ये निर्माण झाली तर त्याच्यामुळे किती अनर्थ होतात. अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचा विचार करताना काही वेगांचं धारण करावं म्हणून सांगितलंय. जरी एका ठिकाणी सूत्र असलं की वेगा रोगाः सर्वेपि जायन्ते वेगो विरणधारणैहि. वेगांची प्रवृत्ती जर बळजबरीनं केली किंवा त्यांचं धारण केलं नाही तर आपल्या याच्यामध्ये, किंवा त्यांचं धारण केलं जास्त वेळ तर आपल्यामध्ये रोगाची उत्पत्ती होते असं सांगितलंय. पण विशेषतः जे मानसिक वेग आहेत, लोभ शोक भय क्रोधान मान वेगान विधारये. आयुर्वेदानं सुद्धा संपूर्ण सद्वृत्ताचा विचार करताना, आपल्या स्वास्थ्याचा विचार करताना मनाच्या विचाराला खूप प्राधान्य दिले. योगशास्त्रानं योगानुशासनम अथ योगानुशासनम योगाची व्याख्या केल्यानंतर योग चित्तवृत्ती निरोधा म्हणून सांगितलं. माझ्या सगळ्या चित्तवृत्तींचा, माझ्या मनातून सगळीकडे जाणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग आहे असं सांगितलंय. आणि म्हणून आमच्या मनामध्ये जर द्वेष उत्पन्न होऊच नाही असं वाटत असेल तर आमच्या मनामध्ये कामना निर्माण व्हायला नकोय. आणि म्हणून या सूत्रामध्ये पहिल्यांदा सांगितलंय की यत् प्राप्य न किंचित वांछती. पहिल्यांदा कामनाच उत्पन्न होत नाही. कामना उत्पन्न झाली तरी ती भगवंताविषयी असते, ती राष्ट्राविषयी असते, ती माझ्या बांधवाविषयी असते की माझ्या बांधवाला मला या राष्ट्राला वैभवाला परमवैभवाला न्यायचंय. भगवंतापर्यंत पोहोचण्याचे जे विविध मार्ग आहेत त्यामध्ये आमच्या राष्ट्राची सेवा करण्याचा एक मार्ग आहे. भगवंताची सेवा करण्याचा, सद्गुरूची सेवा करण्याचा असे अनेक मार्ग असले तरी त्या सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात की जिथे आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होते, आम्हाला त्या आत्मज्ञानाची प्राप्ती होते. आणि हे आत्मज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून आमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची कामना निर्माण व्हायला नको. आणि कामना निर्माण झाली आमच्या मनामध्ये काय, आता दुसरं आपण पाहू की न शोचती. तो कशाचाही शोक करत नाही. तेव्हा भक्त एकदा झाला त्याच्या मनामध्ये कामना निर्माण होत नाही, तो कशाचाही शोक करत नाही. मग शोक कोणाच्या मनामध्ये निर्माण होतो? माऊलींनी खूप छान सांगितलंय, नश्वरा इष्टाचा नाश देख तेणे देहा हंता मानी दुःख या नावगा शोक सकळही लोक मानिती. अप्रियाचा संयोग
किंवा प्रियाचा वियोग होणं. शोक कशामुळे होतं? एखादी अप्रिय वस्तू आहे, ती अप्रिय वस्तू बरोबर आपल्याला जावं लागलं. एखाद्या प्रिय वस्तू आहे, त्या प्रिय वस्तूपासून आपल्याला दूर जावं लागलं. तर या दोन्ही कारणामुळे मनुष्याला शोक निर्माण होतो. आणि हा शोक का निर्माण होतो हे आपण जर पाहिलं तर या दोनच कारण आपल्याला सांगतात की अप्रियाचा संयोग किंवा प्रिय वस्तूचा वियोग. मग आमच्या मनामध्ये जर भगवंत हाच एकदा विषय असेल, आम्हाला भगवंताकडे जायचं आहे एवढाच आमच्या मनामध्ये विषय असेल, मी किती पुढच्या पिढ्यांसाठी कमवून ठेवणार, मला सध्या काय काय मिळवलंय, माझ्याकडे किती प्लॉट आहेत, माझ्याकडे किती गाड्या आहेत, माझ्याकडे किती बंगले आहेत, या सगळ्या गोष्टींना काही महत्व नाही, हे जेव्हा माझ्या मनामध्ये ठसेल, मी त्या दृष्टिकोनातून विचार करायला लागेल आणि मग मी त्या गोष्टींना प्रिय समजणार नाही, आरामदायक आराम देणाऱ्या वस्तूंना मी प्रिय समजणार नाही, तर मला आज आत्मज्ञान ज्ञानप्राप्ती या भगवंताकडे जाण्याचे जे मार्ग आहे त्या मार्गातला एखादा पैलू जर मला आज प्राप्त झाला तर मला आनंद झाला पाहिजे. आज मी एक घर आणखी पुढे सरकलो, आज मी माझ्या मनातून द्वेषाचा पूर्णपणे त्याग केला, आज मी माझ्या मनातून एक कामना पूर्ण काढून टाकली, आज मी माझ्या मनाशी तीर्थयात्रेला जाण्याचा संकल्प केला. अहो, हे संकल्प करणं, सदविचाराचे सदाचाराचे संकल्प करणं हे सुद्धा खूप मोठं आहे भक्तीच्या दृष्टिकोनातून. सदाचारेण सर्वेषां शुद्धं भवति मानसं निर्मलंच विशुद्धंच मानसं देवमंदिरं. सदाचारेण सर्वेषां शुद्धं भवति मानसं. कशासाठी सदा हे तीर्थयात्रा सांगितलं? कशासाठी चांगल्या गोष्टी कराव्यात, गरिबांना मदत करावी म्हणून सांगितलं? या राष्ट्राच्या उद्धारासाठी सगळ्यांनी एकत्र यावं हे कशासाठी सांगितलंय? आपल्या बरोबर राहणारे आपले जे बांधव आहेत ते कुठल्याही कारणाने म्हणा आपल्यापेक्षा का मागे आहेत याचा आम्ही विचार करतोय आणि त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. हे का सांगितलंय? कारण सदाचार आमच्या संस्कृतीनं आमच्या बरोबर मनुष्य हा जसा सोशल अॅनिमल सांगितलाय, समाज प्रिय असणारा प्राणी सांगितलाय. त्याला जर एखाद्या दूर द्वीपावर नेऊन ठेवलं एखाद्या मनुष्याला, त्याला तिथे भरपूर संपत्ती दिली, त्याला तिथं मोत्यांचा बंगला बांधून दिला, तिथं सोन्याने मळवलेलं सगळं केलं, पंचपक्वान्नाचं ताट केलं, त्याच्या समोर आणून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तो या द्वीपावर एकटं राहायचंय, तो कधीही तिथे राहू शकणार नाही, कारण मनुष्य हा समाजशील प्राणी. मला माझ्या जीवनामध्ये कुठली गोष्ट मिळाली, मी काय केलंय हे मला लोकांना दाखवायला आवडतं, मला मिरवायला आवडतं, मला लोकांच्या बरोबर राहून या गोष्टी करायला आवडतात ना. मग माझ्या बरोबरची जी बाकी सगळी मंडळी आहेत त्यांना मी माझ्या बरोबर कसे आणू शकेन याचा विचार करणं हे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे. आणि मी जर तो विचार करत नसेल तर मनुष्य म्हणून घ्यायला मी लायक नाही. आज मनुष्य आकाशामध्ये पक्षाप्रमाणे पंख जरी नसले तरी विमानात जाऊन उडायला लागला, माशाप्रमाणे जरी त्याला पर नसले, समुद्रामध्ये त्याचा जीव कोंडत असला तरी विविध साधनांच्या साह्यानं, पाणबुडीच्या साह्यानं तो काही दिवस पाण्याखाली राहू शकतोय, माशासारखा पाण्यामध्ये मुक्त संचार करायला लागलाय. पण प्रत्यक्ष जमिनीवर एका मनुष्याची मनुष्य म्हणून वागायला मात्र त्याला जमत नाही. ही आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी खंत आहे. माणसाला माणसाशी माणसासारखं वागता येत नाही. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे मनुष्यत्व. लोकशाहीची लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य अशी जशी व्याख्या पाहतो तशी माणुसकीची व्याख्या माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हे मनुष्य विसरून गेलाय. भले तो आकाशामध्ये संचार करत असेल अनिर्बंधपणे, समुद्रामध्ये संचार करत असेल माशाच्या पेक्षाही जास्त, पण जमिनीवर मात्र तो मनुष्याशी मनुष्यासारखं वागू शकत नाही. हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून हे सगळे आज आपण पाहतो की मनुष्यामध्ये मनोकायिक विचारांचं जे व्याधींचं जे खूप हे प्रमाण वाढलं, याचं कारण हे की मनुष्य वरून दिसायला फिट दिसत असला, समोरून दिसायला आरोग्य संपन्न दिसत असला तरी तो तसा नाही. याचं कारण मनुष्यामध्ये शोकाचं प्रमाण वाढलंय. ते शोकाचं प्रमाण वाढलंय यामुळं की त्याला दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही. मी माझ्यासाठी आज 200 रुपये कमवून मी आज खातोय ना व्यवस्थित, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. पण मला त्याच्यामुळे काही वाटत नाही. माझ्या समोरच्या व्यक्तीला, माझ्या शेजारच्या व्यक्तीला एकाला 1000 रुपये रोज मिळतोय, दुसऱ्याला 5000 रुपये रोज मिळतोय, त्याच्या कर्माने मिळतोय तो, पण मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं. मी 200 रुपये मिळून मी सुखी आहे, मी कुठेही झोपू शकतो, याच्याबद्दल मला आनंद नाहीये. तर माझ्या समोरच्या व्यक्तींना माझ्यापेक्षा जास्त मिळतं याचं दुःख मला होतंय. आणि हा जो शोक आहे, हा शोक
जर आमच्या मनातून निघून गेला, दुसऱ्याबद्दलच्या द्वेषामुळे येणारा हा शोक निघून गेला, तर आमच्या जीवनामध्ये याच्याशिवाय दुसरं काही चांगलं. हा शोक काढणं हे भक्तीकडं, साधना मार्गाकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे भक्तीच्या लक्षणातलं पहिलं पाऊल की दुसऱ्याबद्दल द्वेष न करणं, दुसऱ्याबद्दलचा द्वेष आपल्या मनामध्ये न ठेवणं, हे सगळ्यात पहिलं साधन सांगितलं. आणि या दृष्टिकोनातून जर मनुष्याने वाटचाल केली तर हे भक्तीचं दुसरं लक्षण त्याला सहज प्राप्त होतं. त्याच्या मनामध्ये आकांक्षा जर निर्माण झाली नाही तर त्याला शोक होण्याचं कारण मिळत नाही. माऊलींनी सांगितलं, नश्वरा इष्टाचा नाश देख, इष्टाचा नाश. जो इष्ट आहे, माझ्यासाठी एखादी गोष्ट चांगली आहे, त्याचा नाश पाहून माझ्या देहाच्या ठिकाणी असणारी अहंता आहे, माझ्या देहाच्या ठिकाणी असणारा जो गर्व आहे, तो त्याचा स्वाभिमान दुखावला जाऊन जी दुःखाची जाणीव होते त्याला शोक असं म्हटलं जातं. शोक म्हटलं जातं. आणि हा शोक जर आम्हाला टाळायचा असेल, हा शोक आमच्या जीवनामध्ये येऊ नये असं वाटत असेल, तर आम्ही तत्र को मोह क शोक एकत्व मनोपश्यती. कुठला शोक, कुठला मोह, त्याला आम्ही एकाच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. हे सांगणं जेवढं सोपं आहे तेवढं आचरणात आणणं निश्चित सोपं नाही, याची कल्पना आहे. एखाद्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा वियोग मनुष्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो. आज आपण सगळ्या महाराष्ट्रातलं उदाहरण पाहतोय. दुर्दैवानं आमचे सगळे एसटी कामगार असणारे आमचे बांधव की ज्यांना खरोखर तुलनात्मक विचार करता, ज्यांना अगदी त्यांच्या रिस्कच्या मानाने विचार करता, तुटपुंज अशा प्रकारचं वेतन आहे, त्यांच्यामध्ये आज आपल्या मनावर संयम नसल्यामुळे आपल्या बांधवांचं दुःख पाहून अधिकाधिक जण आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर निश्चित त्यांना साधना मार्गाकडे वळवणं, त्यांच्यावर साधनेसाठी त्यांचं लेक्चर घेणं, हे आपल्या सगळ्यांचं जबाबदारी आहे. त्यांचा संप जिथे चालला असेल, त्यांचं एकत्र बसणं जिथे होत असेल, तिथे जाऊन त्यांना 2 शब्दांनी धीर देणं, हा शोक कसा टळला जातो याचं त्यांना सांगणं अतिशय आवश्यक अशा प्रकारची गोष्ट आहे. अगदी हिरण्यकश्यपूचं उदाहरण घेतलं, श्रीमद भागवताच्या 7व स्कंदामधलं उदाहरण घेतलं, तर या हिरण्यकश्यपू जो आहे तो तपश्चर्या करून आलेला आहे. हिरण्याक्षाचा वध झालाय. हिरण्याक्षाचा वध वराह अवताराने भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन तो वध केलाय. आणि त्या हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकश्यपूच्या आई, हिरण्यकश्यपूच्या वहिनी, त्या सगळ्या हिरण्याक्षाचे सगळे पुत्र त्या ठिकाणी शोक करताय. शोक झालाय त्यांना. भगवंतांनी यांना मारलंय या दृष्टिकोनातून शोक झालाय. आणि मग यांना समजवायचं कसं? हिरण्यकश्यपू सारखा भगवंताचा अतिशय द्वेष्टा असणारा माणूस त्यावेळेस सांगतोय, प्राचीन काळातलं उशिनर देशातलं सुयज्ञ नावाच्या युद्धात मारल्या गेलेल्या राजाचं उदाहरण तो देतोय. हिरण्यकश्यपूचा स्वभाव पहा. भगवंताचा अत्यंत द्वेष करणारा आणि त्या द्वेषामुळे तपाला प्रवृत्त झालेला. आणि हे तप करून आल्यानंतर ज्यानं त्या संपूर्ण तपामुळे त्याला आलेलं जे शुचित्व आहे तेही तो भगवंताच्या द्वेषामुळे घालून बसलाय. भगवंताच्या भक्त असणाऱ्या प्रल्हादाचाही त्यानं द्वेष केलाय. पण त्या अगोदर मात्र तो हिरण्याक्षाच्या वधानंतर आपल्या वहिनींना, आपल्या आईला उपदेश करतोय की उशिनर देशातला राजा सुयज्ञ आहे. त्या सुयज्ञ राजाकडे काय नव्हतं, सगळं त्याच्याकडे होतं. प्रजा सुखानं नांदत होती, त्याच्याकडे सगळे वर्णाश्रम धर्माचं पालन करणारी सगळी त्याची प्रजा होती. त्याच्या सगळ्या पत्न्या अगदी सुखी अशा प्रकारच्या होत्या. आणि
युद्धात मारल्या गेल्यानंतर हे सगळे जण दुःख करायला लागले. त्यांचं दुःख पाहिलंय, त्यांचा शोक पाहिलाय आणि यमराजांना वाईट वाटतंय, स्वतः यमराजांना वाईट वाटतंय. हा सांगतोय कोण दृष्टांत? आपल्या सगळ्या वहिनींना यांना हिरण्यकश्यपू सांगतोय. त्या दृष्टांतामध्ये तो सांगतोय की यमराजांना स्वतःला वाईट वाटलं, इतका शोक केला त्यांनी. त्या सुयज्ञ राजाच्या राण्यांनी इतका शोक केला की स्वतः यमराजाला तिथे यावं लागलं. आणि यमराजांनी येऊन बालकाच्या रूपात येऊन सांगितलं की पथीच्युतम तिष्ठती दिष्टरक्षितम गृहे स्थितम तद विहतम विनश्यती जीवती अनाथोपि तदीक्षितो वने गृहेती गुप्तोस्य हतोन जीवती. भाग्य अनुकूल असेल तर रस्त्यात पडलेली एखादी वस्तू आहे ती तशीच राहते, तिला काही सुद्धा इजा होत नाही. आणि एखादी वस्तू आपण तिचं रक्षण करायचं म्हणून घरात ठेवा, एखाद्या डबीत ठेवा, एखाद्या गल्ल्यामध्ये ठेवा, तिथून ती हरवायची असते तर हरवते, नष्ट होते, त्याला काही करावं लागत नाही. भगवंतांनी जर सांगितलं एखादे अनाथ, आपण पाहतो एखादा छोटं प्राण्याचं उदाहरण घेऊया, एखादा आई विना असणारं कुत्र्याचं पिल्लू असेल, अगदी रस्त्यावर राहणार, 4 वेळेस त्याच्या जवळून गाड्या जातील, ते क्याव 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 करीत कसंही जगतं. आपल्याला वाटत असतं की याच्या पाय लंगडा झाला, एक पायावरून त्याची गाडी गेली, पण ते जगतं, पुढं चांगलं होतं. एखादी मांजर आहे, तिला 4 वेळेस येऊन कुत्र धरतं, पण तरी ती मांजर जगते. कारण काय? तर तिच्या प्रारब्धामध्ये तसं लिहिलेलं आहे. आणि एखादी वस्तू आपण किती रक्षण करायची म्हणून ठरवली, एखाद्या तिचं आयुष्य संपलंय अशा व्यक्तीला कुठेही ठेवा, तिचं आयुष्य संपल्यानंतर तिचा नाश होणार. एखादी चांगली वस्तू हरवणारच आहे, ती कुठेही तुम्ही लपून ठेवा, ती हरवणारच. हे जेव्हा त्या स्वतः यमराजांनी बालरूपात येऊन यांना उपदेश केला, तेव्हा त्यांना पटतं की भाग्य जर अनुकूल असेल, दैव जर आपल्याला अनुकूल असेल तर ती वस्तू आपल्याला सहजतेने प्राप्ती होते, आणि भाग्य जर प्रतिकूल झालं तर त्या वस्तूची प्राप्ती होणं शक्य नसतं. आणि म्हणून आपण आपला शोक त्यागणं, आपल्या शोकाचा त्याग करणं हेच आपल्यासाठी इष्ट आहे. यमराजांनी दुसरा दृष्टांत त्या राण्यांसाठी दिलाय की एक चिमणा आणि चिमणी, पक्षी आणि पक्षिणीची कथा त्यांनी सांगितली. एका पक्षिणीला पारध्यानं त्या जाळं लावलं, त्या जाळ्यामध्ये पक्षिणीला पकडलं, त्या चिमणीला पकडलं, आणि तो चिमणा, तो पक्षी इतका शोक करायला लागला, आपल्या धर्मपत्नीला पकडल्यामुळं इतका शोक केला त्यांनी, इतका शोक केला, रडून रडून त्यानं उच्छाद मांडला. आणि एवढं करून त्या चिमणी सुटली का? तर नाही, ती चिमणी मिळाली नाही, पण तोही मेला, हे त्यानं सांगितलं. कुणी सांगितलं? प्रत्यक्ष मृत्यूची देवता असणाऱ्या यमानं बालरूपामध्ये येऊन सांगितलं. आणि मग या सगळे दृष्टांत समोर ठेवल्यानंतर सुयज्ञाच्या नातलगांना आणि त्यांनी खोटेपणाची जाणीव झाली, आणि त्यांनी सुयज्ञाचा अंत्यसंस्कार केला. त्याप्रमाणे ही कथा जेव्हा हिरण्यकश्यपूनं आपली माता दिती आणि इतर सर्व नातलगांना सांगितली, तेव्हा त्यांनी हिरण्याक्षाच्या वधाचा, ते शोकाचा त्याग करते झाले. समर्थ रामदास स्वामी पण म्हणतात, मरे एक त्याचा दुजा शोक आहे वाहे, अकस्मात तो ही पुढे जाता आहे. आजा मेला पणजा मेला, बाप मसणा गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. जन्म मरणाचं हे राट गाडगं असंच चालत राहणार आहे. जो आज सुपात आहे तो उद्या जात्यात जाणार आहे. प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीला, जन्म मृत्यूच्या या चक्राला तोंड द्यावं लागणार आहे. त्यामुळं इथे शोक करणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. म्हणून या शोकाचा त्याग करण्यासाठी त्या भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. आणि म्हणून आपण या सूत्रातले 3 पॉइंट पाहिले. यत प्राप्य, ज्याची प्राप्ती, ज्या भक्तीची प्राप्ती झाली की ती कशाचीही वांछा करत नाही तो भक्त, तो कशाचाही द्वेष करत नाही, तो कुठल्याही गोष्टीचा शोक करत नाही, आणि तो कुठल्याही गोष्टीमध्ये रममाण होत नाही. मनुष्य रममाण कधी होतो? एखाद्या गोष्टीत समोरची एखादी वस्तू माणसाला आवडावी, त्याला ती आवड म्हणून स्वतः घ्यावी, आणि मग ती वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूमध्ये रममाण व्हावं. जसं एखादा आपण दृष्टांत पाहिला की मला टीव्हीची खूप आवड आहे, म्हणून मी टेलिव्हिजनचा एक मोठा 55 इंची चांगला मोठा सेट घेतला अँड्रॉइडचा. तो माझ्या घरामध्ये एका वॉलवर फिट केला, भिंतीवर फिट केला,
आणि तासन तास मी त्याच्यामध्ये रममाण होऊन त्या सिरियलमध्ये रममाण होऊन त्या सिरियल पाहायला लागलो. रममाण कधी झालो? पहिल्यांदा त्या वस्तूची प्राप्ती व्हावी अशी इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाली. मग मी ती वस्तू आणली आणि ती वस्तू आणल्यानंतर त्या गोष्टीशी रममाण झाली. म्हणजे रममाण व्हायचं असेल, एखाद्या गोष्टीशी रममाण व्हायचं असेल तर अगोदर त्या वस्तूची इच्छा निर्माण होणं, एखाद्या वस्तूची मनामध्ये इच्छा निर्माण होणं अत्यंत आवश्यक असते. मग आमच्या मनामध्ये त्या वस्तू घ्यावी अशी इच्छा निर्माण झाली की मग आम्ही ती वस्तू घेतो. ती वस्तू घेतल्यानंतर त्या वस्तूचं आम्हाला महत्व पडतं. ही वस्तू या उपयोगाची आहे, यामुळे आपली करमणूक होते, यामुळे आपले सगळे विचार दूर होतात, अशी वस्तू मग आम्ही ती घ्यायला लागतो, तिच्यामध्ये रममाण होतो. आता थोडासा या दृष्टांतामध्ये वापरावं की नाही पण सांगूनच जातो की अनेक लोक आपलं दुःख विसरावं म्हणून सुरुवातीला दारूच्या व्यसनाच्या आहारी जातात. सुरुवातीला त्यांचा उद्देश असतो की आपलं दुःख विसरायचंय आणि म्हणून दारूसारखी एखादी व्यसनासारखी वस्तू करायची. कुणी त्यासाठी सिगरेट ओढतं, कुणी त्यासाठी तंबाखू खातं, कुणी त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. पण खरंच एकदा आमचा शोक विसरायचा, आमचं दुःख विसरायचं म्हणून आम्ही त्या गोष्टीशी एकरूप झालो. ती वस्तू आम्हाला आवडायला लागली, कदाचित आवडतही नसेल पण आमच्या मनामध्ये ती जाणीव होते की अरे ही समोरची वस्तू, ही दारू एकदा घेतली ना की दुःखाचा नाश होतो. वाटतं तरी तसं निदान तात्पुरतं त्यावेळेपुरतं, आणि मग ती त्याची सवय बनून जाते. आणि एकदा ती सवय बनली, ती आपल्या शरीराला ओकसात्म्य झालं, ती वस्तू आपल्या शरीराला हे झाली की आपल्याकडनं ती व्यसनाधीन, ती व्यक्ती व्यसनाधीन होऊन जाते आणि त्या व्यसनातून मग ती बाहेरच येऊ शकत नाही. मग या सगळ्या गोष्टीचा जर आम्ही विचार केला की समोरच्या गोष्टीमध्ये आम्ही रममाण केव्हा होतो? रममाण आम्ही तेव्हा होतो की जेव्हा आम्हाला समोरच्या वस्तूतून काहीतरी वाटायला लागतं की याच्यातनं आमचं दुःख जातंय, किमान गेल्यासारखं तरी वाटतंय. पण दुसऱ्या बाजूने आम्ही भक्तीचा विचार केला की आमच्या जीवनामध्ये मला खूप दुःख झालंय, खूप दुःख झालंय मला. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत. त्यांनी आपली संपूर्ण सावकारकी लोकांवर उधळून दिली. त्यांच्याकडे अगदी असं सांगितलं जातं की अगदी किती टनाचा ऊस असणारा त्यांनी सगळे ऊस लोकांमध्ये वाटून टाकला. एक मुळी स्वतः घरी घेऊन चालले, त्या मुळी पण वाटता वाटता एक मुळीला एक ऊस उरलेला सुद्धा त्यांना आपल्या घरी आणता आला नाही. कारण माझं जे ते सगळ्यांना वाटल्यानं मला आनंद होतो, ही त्यांची भावना होती. मी दुसऱ्याला दिलं. अपूर्वः कोपिकोशोयम दृश्यते तव भारती. सरस्वती या विद्येचं एक वैशिष्ट्य आहे की ती दुसऱ्यांना वाटली की तिच्यामध्ये वाढ होते आणि ती आपल्या जवळ साठवून ठेवली की तिचा क्षय होतो. अपूर्वः कोपिकोशोयम दृश्यते तव भारती क्षयतो वृद्धी मायाती क्षय मायाती संचया. जी खर्च केल्यानंतर वाढते आणि आपल्या जवळ साठवून ठेवली की तशीच राहते. आणि म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना असं वाटलं की आपल्या जवळचे ते सगळ्यांना वाटून टाकावं. पण आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना, व्यसनाधीन झाणाऱ्या व्यक्तींना असं वाटतं की आम्हाला दुःख विसरण्यापुरतं काहीतरी लागतंय. अरे हरिनामाचं साधन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मला जेव्हा दुःख होईल, माझ्या मनामध्ये जेव्हा प्रचंड अशा प्रकारचा द्वेष निर्माण होईल, तेव्हा मी फक्त 10 वेळा भगवंताचं नाम जर मनातल्या मनात घेतलं, मला कितीही राग येऊ द्या, त्या रागाच्या वेळी जर मी मनामध्ये माझ्या इष्टदेवतेचा जप केला, श्री गणेशाय नमः, श्री लक्ष्मी नरसिंहाय नमः, आपली जी इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतेचा जप केला तर मला दुसरं काही लागणार नाही. तो माझा राग द्वेष क्षणात विरून जाईल. इतर औषधं, ही व्यसनांची औषधं घ्यायला पैसे लागतात, त्याच्यामुळे संपूर्ण जीवनाचा नाश होतो आणि त्यामुळे तात्पुरतं, त्या दिवसापुरतं, त्या काही ठराविक क्षणांपुरतं आमचं दुःख आम्ही विसरत असलो तरी ते कायमचं आम्ही विसरत नाही. या उलट जर आम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, भगवंताचं नाम जर सारखं सारखं घेतलं, समोरच्या व्यक्तीबद्दल आमच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला, मत्सर निर्माण झाला, एखाद्या गोष्टीविषयी शोक आमच्या मनामध्ये निर्माण झाला, तर आम्ही भगवंताच्या नामाचं चिंतन, एक माळ आम्ही जप केला भगवंताच्या नामाचं चिंतन, तर या सगळ्या गोष्टीपासून आम्ही दूर झाल्याशिवाय राहणार नाही. त्या गोष्टीमध्ये रममाण होणं हे आमच्यासाठी आवश्यक. म्हणून या ठिकाणी
देवर्षी नारद भक्तीचं चिंतन करताना असं सांगतात, न रमते, कुठल्याही बाहेरच्या गोष्टीमध्ये, बाह्य विषयामध्ये तो रमत नाही, त्याच्यामध्ये त्याला उत्साह वाटत, न रमते न उत्साही भवती. आणि शेवटचं सांगताना असं सांगितलं की न उत्साही भवती. मनुष्य उत्साही कुठे? सगळी मालिका आहे. एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होणं, एखादी गोष्ट, एखाद्या विषयाचं मला ध्यान होणं, ती विषय मी घेतली, तो मिळाला, मला प्राप्त झाला की पुन्हा पुन्हा त्या विषयाचं ध्यान होणं, तो विषय मला प्राप्त व्हावा इच्छा होणं, म्हणजे लोभ आमच्यामध्ये वाढतो. ही गोष्ट मिळाली नाही, ती गोष्ट मिळाली नाही म्हणून मला त्याच्याविषयी शोक निर्माण होणं किंवा द्वेष निर्माण होणं, की याच्यामुळे मला ती मिळाली नाही म्हणून माझ्या मनामधला द्वेष निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी ज्या होतात ती एखाद्या विषयाचं चिंतन केल्यामुळे होतात. आणि ज्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात की आमच्या जीवनामध्ये आमचा आवडता विषय फक्त भगवान नारायण झाले पाहिजे, आमचं ते भगवंत हाच आमचा विषय झाला पाहिजे. आणि एकदा भगवंत हा आमचा विषय झाला, आमच्या जीवनाचा विषय झाला की आमच्या जीवनामध्ये न किंचित वांछती, न द्वेष्टी, न रमते, न उत्साही भवती, हे आपोआप आल्याशिवाय राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीची एक मालिका आहे. ही मालिका म्हणजे भगवंताचं आम्ही एकदा चिंतन केलं, भगवंत आमच्या मनासमोर ठेवला, भगवंत आमच्या दृष्टीसमोर ठेवला, भगवंताचं आम्ही जर चिंतन करायला लागलो तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुसरे विषय म्हणून समोर येणारच नाही. आणि एकदा का भगवंताशिवाय दुसरा कुठलाही विषय आमच्या समोर आला की मग त्या विषयामध्ये एक तर आवड निर्माण होते किंवा त्याच्याबद्दल निषेध निर्माण होतो. मग त्याच्यातनं लोभ, क्रोध वगैरे विषय वाढीला लागतात आणि मग मनुष्य दुसऱ्या इतर अनर्थांमध्ये वाहत जातो. पण मनुष्य या भगवंताच्या भक्तीकडे, या भगवंताच्या साधनेकडे कुठल्याही मार्गाने जर तो त्या तिकडे जायला लागला तर याला त्या सगळ्या गोष्टीची, कुठल्याही गोष्टीची प्राप्ती होत नाही. या ज्या गोष्टी भक्तीपासून दूर जाणाऱ्या आहेत, दूर नेणाऱ्या आहेत, त्या गोष्टी त्याला मिळत नाहीत. येत प्राप्य, जी भगवंताचं प्रेम एकदा प्राप्त झालं की न किंचित वांछती, त्याला कसली वांछा उरत नाही, त्याला कसली अपेक्षा उरत नाही. न शोचती, तो कशाचा शोक करत नाही. न द्वेष्टी, तो कशाचा द्वेष करत नाही. न रमते, तो कशामध्ये रमत नाही. आणि न उत्साही भवती, आणि तो कशातही उत्साही बनतो. आणि या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये याव्या, आमच्या जीवनामध्ये या नित्य राहाव्यात म्हणून आम्ही या दासबोधासारख्या ग्रंथाचं वाचन करतो. ज्या वाचनातून आम्हाला काय मिळतं? कायम आम्हाला कुठल्या देवतेचं ध्यान करावं, कुठल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येऊ नये, मूर्ख लक्षणं कुठली आहेत, नंतर आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत. पहिले ते ईश भजन, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अपराध लहान अथवा थोर, क्षमा करीत जावे, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. अशी वेगवेगळी जी समर्थांची वचनं आमच्या डोळ्यासमोर असतील, आमच्या समोर ती वचनं राहिली तर आमच्यासाठी ती सुविचार ठरतात. आमच्या समोर भगवंत नेहमी यायला लागतो. म्हणून आम्ही या दासबोधाचं चिंतन करतो, नित्य वाचन करतो, नित्य निरूपण करतो. आणि या सगळ्यातून आमचा एकच उद्देश असतो की आमचा समोर ठेवलेला जो ग्रंथ आहे, आमच्या समोर ठेवणाऱ्या ग्रंथांचे जे कर्ते आहे समर्थ रामदास स्वामी, त्यांचा उद्देश या संपूर्ण राष्ट्रामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या संपूर्ण याच्यामध्ये महंत असा निर्माण व्हावा की ज्या महंतामुळे संपूर्ण समाज सुधारावा. इथला सगळा समाज राष्ट्राचं चिंतन करायला लागेल. आमचं सगळं राष्ट्र त्या एका अविनाशी अशा तत्वाचं म्हणजे ईश्वराचं चिंतन करायला लावेल आणि त्याकडून सगळा समाज साधना मार्गाकडे वळेल. म्हणून पहिले ते ईश भजन आणि नंतरच त्यांनी राजकारण सांगितलं. आणि हे सगळं आम्हाला या भक्तीची प्राप्ती करून घ्यायची असेल, या भक्ती मार्गाकडे जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा आम्हाला निश्चितपणे अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून आम्हाला समोर नित्य दासबोधाचं चिंतन, नित्य दासबोधाचं वाचन, नित्य दासबोधाचं चिंतन निरूपण करता करता आमचं जीवन दासबोध रूप करून समर्थ रामदास स्वामींच्या कृपेनं ते आपल्याला भक्तिरूप करून टाकायचं, साधकाच्या पायरीपर्यंत नेऊन ठेवायचं. त्या मोक्षाला प्राप्त होण्यासाठी आमच्या या जीवनाचे जे म्हणून चतुर्विध पुरुषार्थ सांगितले त्यातला सगळ्यात श्रेष्ठ असा पुरुषार्थ आहे मोक्षाचा. त्या पुरुषार्थाच्या पलीकडे पण असणारा जो पंचम पुरुषार्थ म्हणून भक्ती सांगितलाय, त्या भक्तीकडे आम्हाला जायचंय. त्या भक्तीचं चिंतन करणं एवढं सोपं नसलं तरी आज माझ्यासारख्या एखाद्या अनधिकारी व्यक्तीकडून आणि सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाशिवाय जे बोलू शकत नाही अशा व्यक्तीकडून होत आहे. आजच्या या माझ्या निरूपणामध्ये जे काही दृष्टांत या भक्तीला अनुकूल आहे ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेने आलेले आहे. आणि जे
बोलणं वेगळ्या प्रकारचं आलंय ते सगळं माझ्या बुद्धीचा दोष आहे. आपल्या आज झालेलं हे पुष्पाचं चिंतन आपल्यासारख्या सगळ्या श्रेष्ठ व्यक्तींच्या चरणी, समर्थ रामदास स्वामींच्या चरणी आणि त्या परमश्रेष्ठ अशा भगवत चरणी या ठिकाणी अर्पण करतो. आणि कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. जय जय रघुवीर समर्थ.